प्रबुद्ध पंचशील संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. मान्यवरांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. नमस्कार. आजची ठळक बातमी. छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालय परिसरात असलेल्या नंदास अकॅडमीमध्ये जागतिक महिला दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रबुद्ध पंचशील सामाजिक व शैक्षणिक संस्था वर्धा यांच्या वतीने राष्ट्रीय महिला परिषद आणि सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा मुख्य विषय भारतीय संविधान आणि महिलांचे घटनात्मक अधिकार हा होता. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या डॉक्टर प्रगती पंचशील आणि श्री प्रतीक पंचशील यांनी केले होते. या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक आणि डेप्युटी कमिशनर सौ जयश्री सोनकवडे जाधव यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की प्रत्येक महिलेने आपली आंतरिक शक्ती ओळखून स्वयंपूर्ण झाले पाहिजे. भारतीय संविधानाने महिलांना सन्मानाने जगण्याचा मोठा आधार दिला आहे. त्यामुळे संकटांना न डगमगता प्रत्येक महिलेने स्वाभिमानाने आणि निर्भयपणे आपले नावलौकिक प्राप्त करावे. तसेच प्राध्यापक डॉक्टर राजेश गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनीच महिलांना अन्यायातून बाहेर काढले आहे. संविधानाच्या माध्यमातून आपल्या हक्कांची जाणीव ठेवून महिलांनी समाजात आत्मविश्वासाने वावरले पाहिजे. या सोहळ्याला डॉक्टर तेजस्विनी तुपसागर, प्राध्यापक डॉक्टर अलका कोली, डॉक्टर विजय जाधव, अकिल शहा आणि अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रगती पंचशील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक रेश्मा गरड यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री प्रतीक पंचशील यांनी केले. या यशस्वी कार्यक्रमासाठी नंदास अकॅडमी, भारतीय बौद्ध महासभा, प्रज्ञा महिला मंडळ आणि समता सैनिक दल या संघटनांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.